मुंबईत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे। मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल तर मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासमोर आज दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबईत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन केले जाईल। मार्केटवाडीच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले जाणार आहे। तर मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासमोर आज दुपारी 1 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तर या आंदोलनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील। महत्त्वाची बातमी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनासंदर्भातील पाहतोय। निवडणूक आयोगाच्या विरोधात आज आंदोलन केले जाणार आहे। मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल। मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या समोर आज आंदोलन केले जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आज आंदोलन केले जात आहे। दुपारी 1 वाजता पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल तर मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देखील या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहेत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याला आंदोलनाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। मीनाक्षी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निश्चितच शुभम, आपण पाहतोय की सोलापुरातील माळशिरस मध्ये मार्केटवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावरती आक्षेप घेतला। त्यानंतर सत्यता जी आहे ती तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवरती हे मतदान जे आहे ते घेण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली होती। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये म्हणजे अपेक्षेपेक्षा मतदान जे आहे ते जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी गावकऱ्यांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केली होती आणि संपूर्णतः हा विषय जो आहे तो चर्चेत आला। मात्र त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की निवडणूक आयोगाच्या विरोधात मार्केटवाडी समर्थनार्थ आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये आज आंदोलन घेण्यात येणार आहे। आपण पाहतोय की दुपारी 1 वाजता वरिष्ठ नेते असतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाकडून यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। एकूणच आजच्या या आंदोलनामध्ये काय नेमकी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं घेण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने आज मुंबईत हे आंदोलन केले जात आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे। मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाणार आहे। दुपारी 1 वाजता मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केले जाईल। तर या आंदोलनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।